हॅलो 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 रोहन शेठ भगत यांना देखील माझा मानाचा मुजरा।
गवळण गायली, खूप सुंदर चाल होती गवळणीची बुवा. पण बुवा घडा फोडण्याची कामं सोडूनच द्या. प्रत्येक घडा हा तुमच्याने फुटेलच असा नाहीये. म्हणून मला काय म्हणायचंय, पहिला मी बुवांच्या गवळणीचे तुम्हाला बोल ऐकून दाखवते. कोण होता ग चोरतो कुठला, जाने ऐवज तुझा हा लुटला, खाली झरा हवा हात सुटला, गाव गावात बोंबाट उठला, राधे घडा तुझा कसा फुटला. म्हणून मला काय म्हणायचंय, आड वाटेत कान्हा हा ठाकला, घडा फोडावा ह्याला हो वाटला. आड वाटेत कान्हा हा ठाकला, घडा फोडावा ह्याला हो वाटला, झटापटीत लय हा झटला, झटापटीत लय हा झटला. कान्हा बोंबा मारीत उठला, जवा दांडा याचा हो तुटला, कान्हा बोंबा मारीत उठला, जवा दांडा याचा हो तुटला. आड वाटेत कान्हा हा ठाकला, घडा फोडावा त्याला हो वाटला, आड वाटेत कान्हा हा ठाकला, घडा फोडावा याला हो वाटला, झटापटीत लय हा झटला, झटापटीत लय हा झटला. कान्हा बोंबा मारीत उठला, जवा दांडा याचा हो तुटला, कान्हा बोंबा मारीत सुटला, जवा दांडा याचा हो तुटला. अहिल्याचा विषय आहे बुवा. नव्या युगाची नार मी तरणी ताठणी, वायू वेगाने धावणारी रेल गाडी मी, भूकंप पाहून शक्तिमान सुनामी लाट मी, आणि नादाला माझ्या लागू नको बुवा, तुझी लावीन मी वाट मी. मी तलवार आहे, मी खंजीर आहे, मी दमदार आहे, मी झुंजार आहे, अरे वाघाची मावशी मी लय डेंजर आहे. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला, अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला, या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला. बुवा लक्ष द्या. सोनेरी हरून दाऊन मती हियान भुलवली, सोनेरी हरीन दाऊन मती हियान भुलवली, दारावरच्या बुवान याची बायको पळवली. सोनेरी हरीन दाऊन मती हियाने भुलवली, सोनेरी हरीन दाऊन मती हियान भुलवली, दारावरच्या बुवान याची बायको पळवली, दारावरच्या बुवान याची बायको पळवली, याची बायको पळवली, दारावरच्या बुवान याची बायको पळवली. सोनेरी हरीन दाऊन मती हियान भुलवली, सोनेरी हरीन दाऊन मती हियान भुलवली, दारावरच्या बुवान याची बायको पळवली, दारावरच्या बुवान याची बायको पळवली.
बायको एकटीच होती घरात आजूबाजूला कोणीच नव्हतं बायको एकटीच होती घरात घेऊन झोली मागाया भिक्षा बुवा आला दारात आला दारात आला दारात गोड गोड बोलून कशी तिला हो फसवली गोड गोड बोलून कशी तिला हो फसवली दारावरच्या बुवान याची बायको पळवली 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 अशी अघटित घडली घटना मोहमायेची खोडी नडली खोडी नडली अशी अघटित घडली घटना मोहमायेची खोडी नडली स्वतःची बायको ह्याला सांभाळता नाही आली सांभाळता नाही आली सांभाळता नाही आली पुरुषांनी पुरुषांनी संसाराची माती मिळवली पुरुषांनी संसाराची माती मिळवली दारावरच्या बुवान याची बायको पळवली दारावरच्या विक्की जाधव या माझ्या भावाला देखील शाहिरी मानाचा मुजरा दिसायला देखना गुडगुडीत आहे गाणे गाऊन मजा हा लुटीत आहे हा सामना जरी अटीतटीचा आहे पण या गायकाचे नाक माझ्या मुठीत आहे खुळखुळ घुंगराची गाडी आली मनीषा भक्तीन झाली गाडीवाला दादा थांबना माझा गवळी दादा चालला एकवीरची जत्रेला महातपस्वी हा पंडित हाय ह्याच्या सारा कुणी जगात नाय महातपस्वी हा पंडित हाय ह्याच्या सारा कोणी जगात नाय प्रताप ह्याचा सांगते मी तुम्ही ऐका हो या बुवानी ठेवल्या पोटाशी सख्या भावाच्या बायका 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 महातपस्वी पंडित हाय ह्याच्या सारा कोणी जगात नाय महातपस्वी हा पंडित हाय ह्याच्या सारा कोणी जगात नाय प्रताप ह्याचा सांगते तुम्ही ऐका बुवानी ठेवल्या पोटाशी सख्या भावाच्या बायका यार बुवानी
मृत्यू झालं मंगालीच भाऊ त्याचा वेदनास ऋषी असा काकास शक्तीने त्याने केलेली नाही बरं का या बुवाने ठेवल्या पोटाशी सख्या भावाच्या बायका 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 महाभक्ती पंडित हा याच्या घरा कोणी जगात नाही महाभक्ती पंडित हा याच्या घरा कोणी जगात नाही प्रताप याचा सांगते तुम्ही ऐका या बुवाने ठेवल्या पोटाशी सख्या भावाच्या बायका या बुवाने ठेवल्या पोटाशी सख्या भावाच्या बायका या बुवाने ठेवल्या पोटाशी सख्या भावाच्या बायका या बुवाने ठेवल्या पोटाशी सख्या भावाच्या ऐका महातपस्वी हा पंडित आहे याच्या साऱ्या कोणी जगात नाही प्रताप ह्याचा सांगतोय तुम्ही हो ऐका ह्या बुवाने ठेवल्या पोटाशी सख्या भावाच्या बायका मित्रांनो हा शास्त्रोक्त विषय आहे महाभारताच्या काळातला ज्यावेळेस विचित्रवीर याच्या कुळाला कुलदीप नसतो त्यावेळेस माता सत्तवतीचा मोठा मुलगा ज्यांना आपण वेदव्यास म्हणतो ते वेदव्यास त्या ठिकाणी येतात आणि सख्या भावाच्या 3 बायकांना त्या ठिकाणी 2 बायकांना त्या ठिकाणी उभे करतात आणि त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने त्यांच्या पोटामध्ये गर्भ सोडतो दुसरा काही विषय नाही कृपया पटत असेल तर टाळे वाजवायचे आदरणीय आपले गायक विक्की जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी साहिल पवार यांना विनंती करेल की आपल्या शुभहस्ते आपण विक्की जाधव यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे विक्की जाधव यांच्या आवाजातून अनेक गीत आपण ऐकलेलं आहेत आणि युट्यूबवर गेल्यानंतर त्यांचं चॅनल आपण सबस्क्राईब करा आता शाहीर हृदया जाधव यांनी देखील त्यांचं कौतुक केलं खूप खूप धन्यवाद मनोहरबुवा भंडारी यांना देखील विनंती आहे आपण अतिथी कक्षात यायचं आहे हॅलो खुश खबर आहे नवसाचा गणपती मंदिर नांदगाव मागी गणेश उत्सव 2025 रोजी होणारा उत्सव जय अंबिका नाच मंडळ मुंबई गायिका हृदया जाधव यांचा शक्तितुऱ्याचा सामना महिला आणि जेंट्स असा होणार आहे खरोखर आपण त्या श्रवणीय गीतांचा लाभ घ्यायचा आहे रोहन शेठ आपले खूप खूप आभार
गोरी गोरी पोरी मिरतकारी हीच पोरी लाईन देते मला बंदरावरी लय मोठा पैसेवाला होता माझा हा शेजारी लय मोठा पैसेवाला होता माझा हा शेजारी एका बाईच्या नादान झालाय कर्ज बाजारी एका बाईच्या नादान झालाय कर्ज बाजारी पैसेवाला होता माझा हा शेजारी लय मोठा पैसेवाला होता माझा हा शेजारी एका बाईच्या नादान झालाय कर्ज बाजारी 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 कर्ज बाजारी एका बाईच्या नादान झालाय
बैलगाड्यांच्या क्षेत्रात फेमस असलेल्या सुभाष शेठ म्हात्रे यांच्या सर्जा राजाची सर्जा सोन्याची ह्या बैल जोडीने संपूर्ण नवतरुण नाच मंडळ प्रियम नवतरुण नाच मंडळ कलंबुसरे गुरुवर्य धनाजी नाईक गिरीश नाईक यांच्याकडून पारितोषिक आलेले आभारी आहोत. ह्यांच्या सर्जा सोन्याची बैलजोडी संपूर्ण शर्यत प्रेमींचे मन जिंकले होते. ते गीत मी सादर करत आहे. आदरणीय सुभाष शेठ म्हात्रे आपणास कृपया विनंती आहे लक्ष द्या. ला 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 जवा भेटल तुला मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. सुभाष शेठची सर्जा सोन्याची सुभाष शेठची सर्जा सोन्याची जोडे पटायत पण्यात. असा बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. असा बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. असा बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. सुभाष शेठची सर्जा सोन्याची सुभाष शेठची सर्जा सोन्याची जोडे पटायत पण्यात. असा बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. असा बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. झाला फेमस रायगड ठाण्यात. असा बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. सुभाष शेठ दापोलीवान माणूस हाय लय भला. सुभाष शेठ दापोलीवाला माणूस दिलदार हाय लय भला. माणूस दिलदार हाय लय भला. माणूस दिलदार हाय लय भला. गरीब श्रीमंत लोक ही सारी मानपण देते सारीच त्याला. मानपण देते सारीच त्याला. मानपण देते सारीच त्याला. मायराव कोट नाव हाय मोठ. मायराव कोट नाव हाय मोठ बैलगाड्यांच्या चित्रात. असा बिनजोड ठरला अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. असा बिनजोड ठरला अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. आपले सर्वांचे लाडके पनवेलचे दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी आपण जातो. त्यांचा आम्ही 51 दक्षता गणेश मित्र मंडळ सुएक्सपोर्ट्स दापोली यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आपल्या नेतृत्वातून आपल्या कर्तृत्वातून समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं एक अतिशय सुंदर काम आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे सातत्याने करत आहेत. प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपले पनवेलचे दमदार आमदार शांत आणि संयम या 2 गुणांना घेऊन प्रत्येक ठिकाणी समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर असणारे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपल्या संपूर्ण टीम समवेत आपल्या गौरा गणपती या उत्सवामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत. सुभाष शेठ म्हात्रे साहेब यांच्या रेशमी ऋणानुबंधांनी जपलेले मैत्रीचे नाते नेहमीच या पनवेलमध्ये तत्पर आहेत. म्हणूनच आज आपल्या या दापोली गावामध्ये आपल्या गौरा गणपती उत्सवाला भेट देण्यासाठी आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आलेले आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विनंती करतोय साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अगदीच प्रत्येक ठिकाणी नेहमीच आवर्जून अमूल्य वेळ खर्च करून समाजाच्या विकासासाठी आता मात्र भरपूर वेग लागलेला आहे. म्हणूनच आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा हे नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि आज आपल्या या गौरा गणपती उत्सवाला ते भेट देण्यासाठी आलेले आहेत. साहेबांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय की आपण लगेचच
आपले दापोली गावचे माजी उपसरपंच गजानन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि सुभाष शेठ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते माई चुबदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करूया. बोला गणपती बाप्पा. खूप खूप धन्यवाद दादा, आपण आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. सर्जा राजा धावते जवा दुर्लाट्यात उडतय तवा दुर्लाट्यात उडतय तवा दुर्लाट्यात उडतय तवा डावी उजवी दोन्ही साय धावून रे कड रचलाय नवा धावून रे कड रचलाय नवा धावून रे कड रचलाय नवा काजू बदाम पुराची जाम कसर नाही खाण्यात काजू बदाम पुराची जाम कसर नाही खाण्यात बिन जोड करलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात बिन जोड करलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात बिन जोड करलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात प्रत्येक वेळा विनर होऊन गुलाल उडतय मालकावर गुलाल उडतय मालकावर सुदर्शनानं लय प्रेमानं लिहून ठेवलंय गाण्यात सुदर्शनानं लय प्रेमानं लिहून ठेवलंय गाण्यात असा बिनजोड ठरला अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात असा बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात सुभाष शेठची सर्जा सोन्याची सुभाष शेठची सर्जा सोन्याची डोळे फटाईत पल्यात असा बिनजोड ठरला अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात असा बिनजोड ठरला अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात बिनजोड ठरलाय अड्यात झाला फेमस रायगड ठाण्यात. सुभाष शेठ म्हात्रे यांच्याकडून या छकडा गीतासाठी 1000 रुपये पारितोषिक आलेले आहे. आभारी आहोत. तदनंतर एक शेवटचं गीत सादर करता है सुभाष शेठ म्हात्रे यांचा लाडका कैलासवासी सुयोग म्हात्रे ह्या आमच्या दादाला जाऊन आज अनेक वर्ष झालेली आहेत. त्याच्या आठवणीत नित्य आई वडिलांच्या मनात ताज्या आहेत. परंतु आमची माय ही खूप हळवी असते. आज हा इतका मोठा उत्सव घरात होत असताना त्या माऊलीच्या मनात काय चाललं आहे हे मी माझ्या गीतातून सादर करत आहे. कृपया लक्ष असू द्या. पोटचा माझा गोळा तू सोडून कार गेला तू पोटचा माझा गोळा तू सोडून कार गेला तू घरटे सोने सारे वाटे पाखरा घरटे सारे सोने वाटे पाखरा सुयोगा परतुनी नाले करा सुयोगा परतुनी नाले करा
घटना डोल्या पुढे दिसे तो चेहरा तुझा हसरा डोल्या पुढे दिसे तो चेहरा हसरा सुयोगा परतून ये रे लेकरा सुयोगा परतून ये रे लेकरा पोटचा माझा गोळा तू सोडून कार गेला तू हे मी नाही म्हणत आहे त्याची आई म्हणते पोटचा माझा गोळा तू सोडून कार गेला तू घरटे सोने सारे वाचे पाखरा घरटे सोने सारे वाचे पाखरा सुयोगा परतून ये रे लेकरा सुयोगा परतून ये रे लेकरा परतून ये रे लेकरा सुयोगा परतून ये रे लेकरा सुयोगा परतून ये रे लेकरा या सुयोग बाळाची आई म्हणजे कल्पना सुभाष शेठ म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि शेवटपर्यंत आपण शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल आपले पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो आणि आमची बारी म्हणजे आजचा हा आमचा शक्तिवाल्यांचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. गणपती बाप्पा गणेशजी गोळे वाकलन आपले आदरणीय गणेशजी गोळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं आम्ही एकता व दक्षता गणेश मित्र मंडळ सुयोग स्पोर्ट्स दापोली या गौरा गणपती उत्सवामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बऱ्याच वर्षाची परंपरा आणि या परंपरेला जपत आपण आज अगदी सर्व अतिथींच्या मान सन्मानासाठी तत्पर आहोत. मी गोळे साहेबांचं स्वागत करण्यासाठी सुभाष शेठ म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गोळे साहेबांचं स्वागत करायचं आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आणि त्या कर्तव्याला जपत असताना आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सुभाष शेठ म्हात्रे साहेब खूप खूप धन्यवाद. तसेच मोहन साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा सुभाष शेठ यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मोहन साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. अगदी आपण जर पाहिलं ना तर त्यांचा देखील आवाज अप्रतिम आहे कारण आम्ही त्यांच्यासोबत बरेच वेळेला कार्यक्रम केलेला. त्यांच्या आवाजाला आपण कधी एकदा मंगलाष्टक्या किंवा भजन गायला आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया.